विरार मार्ग पर चलने वाली रोरो सेवा में रविवार को बड़ा हादसा होते होते टल गया। जानकारी के अनुसार महारंगबलपाड़ा जेटी के पास एक रोरो बोट समुद्र में फंस गई। बताया जा रहा है कि बोट में निर्धारित क्षमता से अधिक यात्री और वाहन सवार थे। करीब 200 से अधिक यात्री और 75 से ज्यादा वाहन बोट पर सवार थे, जिसके कारण संतुलन बिगड़ने से यह हादसा हुआ। स्थानीय सूत्रों के अनुसार बोट के हाइड्रोलिक यूनिट का पाइप फट गया, जिससे बोट का रैंप ऊपर नहीं उठ पाया और बोट आगे बढ़ने में असमर्थ हो गई। 2 घंटे से अधिक समय तक बोट समुद्र में फंसी रही, जिससे यात्रियों में भय और बेचैनी का माहौल बना रहा। घटना की सूचना मिलते ही तटरक्षक दल और स्थानीय प्रशासन मौके पर पहुंच गए और यात्रियों को सुरक्षित निकालने की कोशिशें शुरू कर दी गई। फिलहाल सभी यात्री सुरक्षित बताए जा रहे हैं, लेकिन इस घटना ने रो सेवा की सुरक्षित व्यवस्थाओं पर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। ब्यूरो रिपोर्ट, VRS न्यूज। काय सांगाल तुम्ही या रोरोमध्ये अडकले होते? कारण किती वेळ आम्ही दुपारी 3 वाजता एक एंगेजमेंट होती विरारला, त्याच्यासाठी दुपारी 3 वाजता सफाळेवरनं प्रवास सुरू केला। साधारणतः 4 फेऱ्या गेल्यानंतर आमचा रोरोमध्ये नंबर लागला, कारण आज रविवार असल्यामुळे रोरोला गर्दी फार होती। नंबर लागल्यानंतर साधारणतः आम्ही 5:30 वाजता मारंबलपाडा जेट्टी पर्यंत पोहोचले, परंतु जेट्टी पर्यंत पोहोचल्यानंतर लक्षात 5:30 पावणे 6 वाजता तेव्हा लक्षात आलं की ह्यांचा रॅम्प जो आहे तो वर होत नाहीये आणि पाणी इथल्या रॅम्पचा, मारंबलपाड्याच्या रॅम्पचा पाणी कमी होता, त्यामुळे ती जेट्टी तिथे लागू शकत नव्हती। माझ्या भावाने त्याची व्हिडिओ बनवली आणि ह्यांचे जे ग्रुप आहेत, ह्यांचे सोशल ग्रुप आहेत जेट्टीचे, त्याच्या ऍडमिनला, कारण ह्यांचे ग्रुप फक्त ओनली ऍडमिन आहेत, तर त्याला ती व्हिडिओ पाठवली। त्याला व्हिडिओ पाठवल्यानंतर समोरून एक फोन आला की ही व्हिडिओ तू व्हायरल कशी करतोय, तू कुठे आहे, तुला मी भेटतो। त्याच्यानंतर मी फोन केला, मी म्हटलं मी फोन घेतला, मी जेट्टीमध्येच आहे, तू जेट्टीमध्ये मला भेटायला ये, तू कर्मचारी आहे किंवा जो कोणी आहे ना, मला ये, मी जेट्टीमध्येच अडकलेलो आहे, तू पहिलं प्रवाशांचं काय करायचं ते बघ, प्रवाशांना सुरक्षित कसं बाहेर काढायचं हे बघ, व्हायरल करायची व्हिडिओ की नाही करायची तो आमचा अधिकार आहे आणि आम्ही लोकांना कळवण्यासाठी। त्याच्यानंतर ह्या लोकांनी त्या ग्रुपवरती एक पोस्ट टाकली 1 तासानंतर की तांत्रिक बिघाड असल्यामुळे ही जेट्टी सेवा सध्या बंद आहे। तर हे प्रवाशांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर हे प्रशासन ह्या पोस्ट टाकते की जेट्टी बंद आहे। म्हणजे हा फक्त पैसे कमवण्याचा आणि सुरक्षितेच्या दृष्टीने आज ही जेट्टी बाहेर तात्काळली। त्या जेट्टीमध्ये लहान मुलं, वृद्ध, इथे ना पाण्याची सोय ना खाण्याची सोय, अक्षरशः लहान मुलं भुकेने व्याकुळ झाली आहे। आमच्या गाडीमध्ये सुद्धा एक लहान मुलं आहे, ते म्हणते साधारणतः 30 एक मोठी वाहनं होती आणि बाईक्स होत्या, त्या वाहनांमध्ये लहान मुलं आणि वृद्ध व्यक्ती होते। लहान मुलं अक्षरशः मला भूक लागली आहे असं हे करत होते, परंतु हे टेक्निकल यांचा जो फॉल्ट होता त्याच्यामुळे पाणी वाढल्याशिवाय जेट्टी लागणार नाही। साधारणतः आता बघा 2 तासानंतर आमची यामधून सुटका झालेली आहे। म्हणजे 3 वाजता सुरू केलेला प्रवास आमचा 7:30 वाजता आज संपलेला आहे। आमचा तो कार्यक्रमही संपलेला आहे। आता आम्हाला पुन्हा विरारला येऊन आता आम्ही पुन्हा सफाळ्यालाच रिटर्न जायचंय, कारण आमचं काय मागणी तुमची? नाही, याच्यावरती या प्रवाशांच्या ही सेवा जी चालू केली आहे निश्चितच चांगली सेवा आहे, परंतु एकच जेट्टी आज शनिवार रविवारी 3-3 तास जेट्टीसाठी नंबरसाठी वेटिंग करायचं, तर ही काही सेवा नाहीये। म्हणजे अहमदाबाद हायवेला जायचं तर 3 तास लागणार प्रवासाला आणि जेट्टीने जायचं तर 3 तास वेटिंगचा हे लागणार। तर जेट्टीचे फेऱ्या वाढवाव्या, म्हणजे मध्यंतरी 2 जेट्टी, एक मारंबलपाड्यावरनं आणि एक जलसारवरनं, अशा कमीत कमी 2 जेट्टी सेवा चालू पाहिजेत, तर प्रवाशांचा वेळ वाचेल। नाहीतर ह्या जेट्टीला पण जर जो हायवेला जाण्या इतका वेळ लागतोय, तर इतका वेळ लागणार असेल तर ह्या सेवेचा काहीही उपयोग होणार नाही आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे लक्ष दिलं पाहिजे। ही एक धोक्याची घंटा आपल्याला आता दिसलेली आहे। प्रशासनाने पण याच्यावर लक्ष दिलेलं पाहिजे की योग्य ती उपाययोजना आणि सुरक्षेचे